महाराष्ट्रामध्ये अचानक प्रसिद्ध झालेले संत गजानन महाराज, देव बाळूमामा आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे पुढे जाऊन अंधश्रद्धेचे मोठे कारण होईल का? लोकांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर त्यांच्याकडे देवी शक्ती आहे का? नेमकं काय खरं आणि काय खोटं आज आपण पाहणार आहोत, की फक्त बोगसपणा? तर आज आपण पाहणार आहोत की संत गजानन महाराजांची सत्य माहिती. माध्य वद्य 7 शके 1800 म्हणजेच की 23 फेब्रुवारी 1878 रोजी संत गजानन महाराज पहिल्यांदा शेगाव येथे लोकांना दिगंबर अवस्थेमध्ये दिसलेले होते. देवीदास पाटोकर यांच्या मठाबाहेर संत गजानन महाराज खरकटे अन्न खाताना लोकांना दिसलेले होते. संत गजानन महाराज शेगाव येथे राहायला येण्यापूर्वी ते पहिल्यांदा बाल दिगंबर अवस्थेमध्ये अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे राहायला होते. तिथे त्यांनी अनेक बाललीला दाखवल्या आणि जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी संत गजानन महाराजांना त्यांच्या कार्याची गुरुदक्षिणा दिली, तेव्हा संत गजानन महाराजांनी अक्कलकोट सोडून शेगाव येथे आपला मुक्काम हलवला आणि ते शेगाव येथे आले. संत गजानन महाराज बहुधा दिगंबर अवस्थेमध्येच राहत असत. संत गजानन महाराज यांना कपड्याचे आकर्षण नव्हते. जर कोणी संत गजानन महाराज यांना शाल पांघरायला दिली तर ते मनात असेल तर शाल पांघरत, नाहीतर ते फेकून देत. अनेक लोकांनी मात्र संत गजानन महाराज यांना नावे ठेवली. हा नागडा बाबा, हा उघडा बाबा, हा बाबा म्हणजे एकदम एडपटच आहे, असे अनेक लोकांची नावे संत गजानन महाराज यांना ठेवली. परंतु मात्र संत गजानन महाराजांनी आपला चमत्कार लोकांना दाखवला. एकदा संत गजानन महाराज अमर्यादपणे चित्रविचित्रपणे खात असतात आणि ते एकदा 3-4 दिवस उपाशी देखील राहत असतात. अशी संत गजानन महाराजांची रीत होती. संत गजानन महाराजांना गरिबाघरचं अन्न म्हणजेच की पिठलं, भाकरी आणि आंबाड्याची भाजी हे अन्न खूपच आवडत असत. त्यामुळे आज देखील श्री क्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या पालखीसाठी पिठलं, भाकरी आणि आंबाड्याच्या भाजीचाच नैवेद्य दाखवला जातो. संत गजानन महाराज आणि त्यांचा निस्सीम सेवेकरी बंकटलाल अग्रवाल यांचं नातं म्हणजे जणू की बाप लेकाचंच नातं. कारण की जेव्हा पहिल्यांदा संत गजानन महाराज शेगाव येथे आले आणि ते खरकट अन्न खात होते, ते पहिल्यांदा दिसले ते म्हणजेच बंकटलाल अग्रवाल यांना. बंकटलाल अग्रवाल यांना वयाच्या 20व्या वर्षी देवाने देवाचा माणूस आणि साधू संत पार्थना इतकी बुद्धी देवाने दिलेली होती. बंकटलाल अग्रवाल यांनी संत गजानन महाराजांना बरोबर ओळखले. ते त्यांच्या नतमस्तकी झाले आणि संत गजानन महाराजांना बोलली की संत गजानन महाराज, आजपासून मी आपला सेवेकरी आम्हासी चाकर म्हणून घ्यावे. बंकटलाल अग्रवाल यांनी संत गजानन महाराज यांच्या राहण्याची सोय त्याच्या राहता घरीच केली. तो स्वतः महाराजांची देखभाल करीत असे. संत गजानन महाराजांना पादुका किंवा पादत्राणे वापरण्याची सवय नव्हती. ते नेहमी अडवणी फिरत असत. एवढंच काय की संत गजानन महाराज यांना चिलीम ओढण्याची देखील सवय नव्हती. ते क्वचित चिलीम ओढीत असत. परंतु अनेक मूर्तीमध्ये, अनेक फोटोमध्ये, अनेक सिनेमामध्ये, अनेक सिरियलमध्ये संत गजानन महाराजांना चिलीम ओढतेले दाखवलेलं आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की संत गजानन महाराज यांना चिलीम ओढल्याशिवाय हवतच नव्हतं. संत गजानन महाराजांनी एकूण 32 वर्षे शेगाव येथे घालवली. ते नेहमी त्यांच्या भक्तांसोबत दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जात असत आणि ते नाशिक त्र्यंबकेश्वरला देखील जात असत. असा संत गजानन महाराजांचा दिनक्रम ठरलेला होता दरवर्षीचाच. जेव्हा संत गजानन महाराज यांना कळाले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ झालेली आहे, तेव्हा त्यांनी हरिपाटलासोबत पंढरपूरला गेले. त्यांना त्यांची समाधी मानस पंढरपूरलाच घ्यायची होती, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने ते त्यांची समाधी शेगावलाच घ्यायची ठरवली. संत गजानन महाराज यांचे भक्त त्यांच्या समाधी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. संत गजानन महाराजांचा ध्येय शृंगार रथामध्ये ठेवलेला होता. अबीर, गुलाल, फुले, तुळशी, पैशाची उधळण संत गजानन महाराज यांच्या ध्येयावरती होत होती. संत गजानन महाराज यांचा ध्येय शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तरभिमुख समाधी अशी ठेवलेली होती. अखेरची आरती झाली आणि सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अखेर संत गजानन महाराज यांनी 8 सप्टेंबर 1910 ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. अनेक भक्त दुःखामध्ये बुडालेले होते, कारण की संत गजानन महाराज समाधी घेणार होते. अखेरची ती समाधीची शिळा बंद झाली आणि संत गजानन महाराज यांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की संत गजानन महाराज यांनी दिलेला मंत्राचा म्हणजेच की गण गण गणात बोते या मंत्राचा खरा अर्थ काय? तर या मंत्राचा खरा अर्थ म्हणजेच
पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोती म्हणजे बघा. याचाच एकत्रितपणे अर्थ असा होतो की हृदयामध्ये देव बघा तुम्हाला नक्कीच सापडेल. असा तृप्तशाही मंत्र संत गजानन महाराज यांनी अनेक भक्तांना अनेक लोकांना देऊ केला.